हॅलो. हा बोला ताई. कुठून बोलताय ताई? मस्त अ, मस्त. ताई मी इथून बोलते, पुण्यातून भोसरीमधून. अच्छा, नाव सांगायचं ताई? नाव सांगितलं असतं पण माझा एक अनुभव जरा थोडा हे आहे बरं त्याच्यामुळे बरं, मी नका नाही सांगू मग. सांगणार. बरं बरं बरं. काय ताई मी अनुभवला? नवीनच सेवेकरी आहे मी आज सेवेमध्ये. अच्छा अच्छा, हा हा हा. हा 21 डिसेंबर पासून मी म्हणजे नाही का गुरुवार करायला चालू केले 11. अच्छा, हा. हा आणि ज्या दिवशी मी स्वामी समर्थाचा फोटो ऑर्डर केला, माझ्याकडे फोटो नव्हता, मला काही माहिती पण नव्हती. मी अशीच नाही का मोबाईलवर ते मुंबईच्या अंजली आहेत बघा, त्यांना काय ब्रेन ट्यूमरचा काय हो झाला होता हो ते. हो 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 हो. हा, ते मी ऐकलं होतं म्हणजे मोबाईलमध्ये. हा हा आणि तेव्हापासून नाही का माझ्या मनातच आलं की मी आता स्वामीची सेवा करायची. हा हा हा. आणि मग मी मोबाईलवरून मिशोवरून ऑर्डर केलं फोटो स्वामींचा. अरे वा. हा. हा आणि मग 20 तारखेला माझ्या घरी फोटो आला स्वामींचा अरे वा. बुधवारी. हा हा हा. आणि बुधवारी 4 वाजता फोटो आला आणि 20 तारखेलाच म्हणजे मला नाही का अजून मी सेवा करायच्या आधीच मला स्वामींनी माझी भिशी लागली 50,000 अरे वा. 70,000ची. बघा. आणि मग मी 11 गुरुवार केले. हा आणि आता परत नाही का आता मी स्वामी चरित्राचे रोज नाही का 3 अध्याय हा. वाचते. 3 अध्याय आणि माळी. हा आणि 6-7 माळ जप करते आणि 6-7 वेळा तारक मंत्र बोलते. अच्छा अच्छा, हा हा. आणि मी दादांना मेसेज पण केला होता की म्हणजे मी घराच्या घरातच पार्लर करते. अच्छा माझं अच्छा. पार्लरचं पण थोडं काम चालत नाही आणि मी एक छोटंसं घर बसल्या काम पण करत होते घासायचं. हा हा तर हा. त्याच्यासाठी मी दादांना मेसेज केला होता. पण काय माहिती कुणीतरी मेसेज पाठवला मला की दादाचाच नंबर रिटर्न पाठवला मला. अच्छा. हा आणि मग त्यांनी तुम्हाला माझे हे सांगते हे अनुभव. हा. आणि मग आता ह्या मध्येच नाही का माझी मुलगी, मी आणि माझे मिस्टर तिघांना पण थंडी ताप अरे झाला. बापरे. हा 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 हा. आणि मग आम्ही तिघं पण गेलो दवाखान्यामध्ये. मग माझ्या मिस्टरांचं बरं झालं आणि हा. माझ्या मुलीने औषधं खाल्ली, रात्रभर तिला ताप. आणि मी बापरे. 4 वाजता उठले आणि मी म्हटलं बापरे स्वामी, औषध गोळ्या खाऊन पण माझ्या पोरीचा ताप नाही उतरत नाही का. हा हा आता हा. काय करायचं ते तुम्हीच करा म्हटलं. आणि विभूती असते नाही का आपली, मी जमा हो. करून ठेवते वाटीमध्ये. अरे वा वा. हा. आणि मग ती तिच्या पूर्ण अंगाला लावली. हा हा. आणि मग सकाळी उठून बघते तर माझी मुलगी एकदम फ्रेश. अरे वा. बघा. आणि मग सकाळी 8 वाजता ती शाळेत गेली. अरे वा. बघा. हा आणि मग मला 3 वेळाने गेले ताई दवाखान्यामध्ये. त्या अरे दोघांचं बापरे. बरंच झालं. बघा. मी पहिल्या दिवशी गेली, औषध गोळ्या घेतले, 2 दिवस बरं वाटलं. परत दुसऱ्या दिवशी गेले, इंजेक्शन गोळ्या घेतले, परत 2 दिवस बरं वाटलं. परत 2-3 दिवसांनी परत जाऊन सलाईन लावून आले. अरे पण बापरे. मला काय कमीच नाही झालं. तर हा मग डॉक्टरांकडे मी गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हटले की तुम्हाला नाही का रक्त वगैरे चेक करायला लागेल आणि 4-5 दिवस ऍडमिट व्हायला लागेल. हा हा हा. तर मग मी म्हणलं की बापरे माझ्याकडे तर म्हणजे मी तिथं दवाखान्यातच म्हणलं मनातल्या मनात स्वामी माझ्याकडे तर आता खरंच पैसे नाहीत म्हणलं. बरोबर काय आहे. करू मी नाही का. हो. आणि मी घरी आले आणि स्वामींच्या समोर बसून रडले. आई ग. म्हणलं स्वामी माझ्याकडे तर पैसे नाहीत आता मी काय करू म्हणलं तुम्हीच मला बरं करा नाही का. आणि मी माझ्या हो. सगळ्या पोटाला हाताला पायाला नाही का सगळी विभूती लावली अरे वा स्वामींची. वा वा. हा हा. हा आणि मग सकाळ उठून नाही का म्हणजे मला काहीच नाही झालं. जसं अरे काय वा. अशी माझ्या अंगामध्ये तरतरी आली. अरे वा. किती छान. आणि मग आणि मग मी म्हटलं बापरे असं काय चमत्कार झाला की जसं काय नाही का. हा असं वाटतंय की मला सलाईन वगैरे लावून आलंय मी आजारी होते जसं काय असं झालं हा. मला. अरे वा. आणि मग बघा. हा आता ताई माझ्या भावाला पण दवाखान्यात घेऊन गेले होते शुक्रवारी हा हा कोल्हापूरला. हा. आणि मग मी दादांचे अनुभवच ऐकत होते की मी सांगत होते बघा दादा 3-4 ताईंना घेऊन ते गेले होते. हो हो हो. आणि त्यांना विंचू चावला औदुंबरच्या हो झाडाखाली हो पाहते. हो हो हो. तो अनुभवच मी म्हणजे ऐकत होते आणि माझ्या भावाला तिथे सोलापूरला घेऊन गेले होते. हा हा डॉक्टरांनी सांगितले की सिटी स्कॅन करावं लागेल, MRI करावं लागेल नाही का. हा हा. अरे बापरे. एवढं सांगितलं. हो गेल्या वर्षी माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला होता. अच्छा तर अच्छा. नाही का तिच्या कानातून रक्त आलं होतं. आणि मग बापरे. आम्ही उस्मानाबादला नेऊन सिव्हिलमध्ये त्याला ऍडमिट केलं होतं. हा हा हा. आणि मग त्या टायमाला त्यांनी सिटी स्कॅन केलं तर रिपोर्ट नॉर्मल होते. आणि मग हो. आता सध्या त्याला त्रास होतोय नाही का, चक्कर येते, कानात आवाज आल्यासारखं होतंय. अरे बापरे. हा हा. आणि मग उमरग्याला घेऊन गेलो तर उमरग्यात पण म्हणले की मेंदूच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांना तुम्ही दाखवा त्याला.
हा हा. मग आम्ही सोलापूरला, म्हणजे आम्ही गरीब आहेत. आता एवढं जास्त प्रायव्हेट स्पेशलिस्टकडे जायचं म्हणलं तर बरोबर आमच्याकडे पैसे नाहीत. बरोबर. तरी पण माझ्या बहिणी वगैरे करून पैसे असते नाही का, 8-10 हजार रुपये घेऊन ते लोक गेले सोलापूरला. आई गो. आणि आणि मग शुक्रवारी मी दादांचा तो अनुभवच ऐकतच होते. मी हा. माझ्या मुलीला म्हणलं मामाला घेऊन गेलेत म्हणलं दवाखान्यात नाही का, हा हा हा. तर तू जप कर म्हणलं. मी पण जप केली आणि मी दिवसभर म्हणजे नाही का स्वामी समर्थ की माझे सगळ्या भावाचे रिपोर्ट नॉर्मल यावं. आम्ही दोघी पण प्रेयर केली. मी देवापुढे बसून रडले. म्हणलं देवा जर ऍडमिट करायचं म्हणलं तर आमच्याकडे तर पैसे नाहीत. हा हा हा. कमीत कमी 50-60 हजार रुपये लागतील आणि हो. माझे आई वडील थकलेले आहेत. बरोबर. हा. आणि ते माझ्या भावाचा डिवोर्स झालेला आहे. तो नाही का ड्रिंक वगैरे करतो. अरे अरे अरे. हा हा. आणि तो काम करत नाही. म्हणजे सगळं जे काय बघतात ते माझे आई वडीलच त्याला बसूनच सांभाळतात. आई ग. हा. आणि मग थकलेले आहेत. मी म्हणलं बापरे माझे आई बाप कुठून पैसे घालवणार स्वामी नाही का. हो हो हो. तुम्हालाच काय करायचं ते करा म्हणलं. आता मी सगळं म्हणजे तुमच्याकडेच टाकून दिले म्हणलं. ठेवायचे तर चांगले ठेवा, नाही तर तुम्हीच काय करायचं ते करा. आणि मग 5 वाजता रिपोर्ट आले तर म्हणले की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. अरे वा. बघा किती बरं म्हणलं बापरे. तेव्हा म्हणलं खरंच ज्या टायमाला रिपोर्ट यायच्या आधी म्हणलं की जर ऍडमिट करायचं म्हणलं तर नाही का हा हा काय होईल. पण मी माझ्या आईला सांगितलं होतं तू घाबरू नको नाही का. हा हा. बरोबर. दवाखान्यात जाते वेळेस विभूती दोघांच्या पण ह्याच्यामध्ये तुझ्या पॉकेटमध्ये ठेव आणि त्याच्या खिशामध्ये ठेव. हा 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 हा. आणि ते सगळे दादांचे अनुभव ऐकले होते ना, त्याच्यामध्ये अनुभव सांगितले होते बघा दादांनी की एका मुलीला अभ्यासासाठी सामायिक परीक्षेत 60% पडले आणि पुन्हा 92% पडले. हो 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 हो. विभूती खिशामध्ये ठेवायला सांगितली होती त्या मुलीला. हो 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 हो. आणि मग मी तसंच सांगितलं माझ्या आईला आणि भावाला. म्हणलं तुम्ही दोघं पण तसंच करून जावं म्हणलं. टेन्शन नका घेऊ म्हणलं, सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील म्हणलं. हा हा. आणि स्वामीवर विश्वास ठेव म्हणलं. माझा विश्वास आहे म्हणलं. स्वामी तुमच्या सोबत आहेत म्हणलं, जावा तुम्ही. हा. तरी पण नाही का जीवात धाकधुक धाकधुक होतं माझ्या. असते. खरंय खरंय. हा. खूप छान आहे ताई तुमचा अनुभव. तर मी शेअर करते हा ताई. अजून एक सांगायचं होतं ताई. सांगा सांगा ना ताई. आज मी ऐकलं दादांचं की जे दादा म्हटले बघा की आपल्या 5-7 ताई लोकांना स्वामींच्या नावाखाली लुटले लोकांनी. हो 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 हो. हा. ते मला सांगायचं होतं म्हणून मी म्हणलं माझं नाव नाही सांगणार मी तुम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. हा. आणि त्या दिवशी ताई माझे सगळे कामं वगैरे आवरले आणि मला वाटतं त्या दिवशी मंगळवार की बुधवार होता. आणि 11 वाजता म्हणजे मी चाळीतच राहते असते नाही का. अच्छा अच्छा. हा हा. आणि मग मी कामं वगैरे आवरले आणि मी पडदा बरंच करून असं बसले होते सुकायसाठी म्हणून. हा हा. तर एक माणूस आला. चांगलं बघा एकदम जसं की दादा सांगितले की गाडीमधून येतात, हायफाय आहेत, चांगले आहेत, सेम तसंच. आणि मला म्हटले की श्री स्वामी समर्थ ताई म्हणले. मग मी पण म्हणलं हा, म्हणलं माझी पूजा झाली. मी म्हणलं श्री समर्थ दादा म्हणलं. तर मला तुम्हाला थोडंसं बोलायचंय म्हणजे. तर मी दारातच उभे राहिले. म्हणलं काय बोलायचंय नाही का. तर ते काय म्हणले मला नाही स्वामींबद्दलच बोलायचंय, तुम्ही पण स्वामींची सेवा करता. मी म्हणलं आता हो करते म्हणलं. कधी कुणाच्या रूपात देतो काय माहिती म्हणलं नाही का. हो हो बरोबर. आणि मग ते म्हणले की येऊ का मी घरात. तर मी म्हणलं ठीक आहे चालेल या म्हणलं. आणि ताई अक्षरशः तो माणूस काय म्हणला माहिती मला. तो म्हणला की पडदा टाका. मी म्हणलं पडदा कशाला टाकायचं नाही का. काय काय. पडदा टाका म्हणजे दाराचा पडदा मी वर केलेला होता नाही का. तर तो म्हणलं पडदा टाका ताई. मी म्हणलं पडदा कशाला टाका, ते काय जे सांगायचं बोलायचं ते असं सांगा म्हणलं, मी नाही पडदा टाकणार नाही का. बरोबर. आणि तो म्हणला की दिशा चांगली नाही तर थोडंसं पडदा टाका. मी अर्धा दार टाकला आणि अर्ध्या दाराचा नाही का असा उघडा ठेवला. आणि तो माणूस कडून आले मला म्हणला दार लावून घ्या. म्हणलं का दार लावून घ्या म्हणतो मला. अरे बापरे. आणि मी घरात एकटीच होते. मिस्टर कामाला गेलेले, मुलगी शाळेत गेलेली, मला एकच मुलगी आहे. अरे हा 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 हा. आणि मी म्हणलं काय म्हणलं मी कितीतरी लोक बघितलेत म्हणलं. म्हणजे मला लग्न झाल्यावर पण 5 वर्षांनी मुलगी झाली मला. पण आता माणसाला आशा असते मला नाही का बाळ नव्हतं लवकर. कुणी पण आले ना दारावर ते म्हणजे काय म्हणतात नंदीबेलवाले म्हणा आपण बघणारे वगैरे असं आले की मग मला अपेक्षा राहायची ना
मग कोण काय सांगल, मला काहीतरी उपाय सांगितले तर मी करेल, ह्या अशी मी माहिती की या बघा म्हणून. हा हा पण मला आतापर्यंत काही कुणीच असं नाही म्हणलं की पडदा टाका की दार लावा, नाही का. अरे बापरे, हो ना. आणि मग मी पाटावर बसलेले आणि ते पण बसलेले. हा. मग दार लावा म्हणलं माझ्या अंगात एकदम असं नाही का, बरोबर, अंगावर काटाच येतो. अंगावर काटा आला आणि मी ताडकन उठून उभी राहिले. अरे म्हणलं बापरे. काय म्हणताय तुम्ही, म्हणलं दार हा. लावा म्हणजे निघा म्हणलं, तुम्ही चुकीच्या घरी आलात म्हणलं. हा हा. स्वामी समर्थ म्हणताय म्हणलं आणि स्वामी सेवेकरी असे बोलतात का म्हणलं. बरोबर आहे. लगेच निघायचं म्हणलं मी आणि माझ्या अंगात अशा मुंग्या आल्या ना, मलाच कळत नव्हतं. मग तो बाबा गेल्याच्या नंतर मी म्हणते बापरे, माझ्या अंगात एवढी शक्ती कुठून आली, नाही का. हो, खरंय. आणि मग मी गेला का तो दोन दिवस निघून? विचार करते. हा, तो निघून गेला. हा हा. आणि मग मी 2 दिवस विचार करतच होते. म्हटलं बाई, स्वामींचं नाव घेऊन हा माणूस असा, मी आता बोलला तरी कसं कोणाला. मिस्टरांना सांगितलं तर मिस्टर म्हणतील ना की तू त्याला घरातच का घेतलं, अगदी बरोबर आहे. हो म्हणजे भांडणे होणार नाही का घरात आमच्या. हो हो हो. आणि मग मी आज ऐकलं ते दादांचं बोलणं की असे बरेच लोक आहेत, बंधू लोक असतात असे. हो बंधू लोक. मी म्हटलं माझ्या मुलीला, मला आज उत्तर भेटलं बघ म्हणलं माझ्या प्रश्नांचं. हो. मी दादा म्हणले की कोणावरच विश्वास ठेवायचा नाही, एकतर स्वामी आपल्या मंदिरात आहे आणि एकतर अक्कलकोटला. अगदी बरोबर आहे. बाकी खूप कुठंच छान स्वामी. सांगितलं ताई तुम्ही हा अनुभव. याच्यातनं कितीतरी सेवेकरांना म्हणजे सद्बुद्धी मिळेल, सन्मार्ग मिळेल ताई. हो हो ताई, कारण माझे मिस्टर पण कधी अनुभव ऐकले तर म्हणतील ना, म्हणून मी म्हणले नाव नाही सांगणार. हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे ताई. माझी मुलगी पण करते ताई सेवा. अरे वा. म्हणजे ती नाही का जपमाळ करते आणि दादानी ते सांगितलं बघा, पाण्यात 3 बोटं ठेवून मंत्र म्हणायचं, हो डोक्यावर हात ठेवून 11 वेळा तो पण मंत्र म्हणायचं. हा हा हा. आणि ते सेवा करते माझी मुलगी. पण माझ्या आईसाठी सेवा सांगितली, म्हणजे विचारायचं होतं दादांना, पण दादा म्हणले की आई शिकलेली नाही तर काहीच करू शकणार नाही, नाही का. हा 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 हा. तर मग माझी आई करते, म्हणजे फक्त जपमाळ करते. ताई आणि नुसतं ते तारक मंत्र जरी म्हटला, जपमाळ केली तरी खूप काही ताकद आहे त्याच्यात. तारक मंत्र शिकलेलीच नाही ना आई माझी. हा, नाही नाही, काही हरकत नाही. जप केला तरी खूप आहे ताई. आणि हा, मी शेअर करते हा ताई. हो हो ताई. आणि मला नाही का दादा म्हणले त्या दिवशी की तुमचा छोटा जरी अनुभव असेल नाही का, हा हा हा. तरी तुम्ही शेअर करा. आणि बरोबर. माझे पण म्हणजे इच्छा आहे की मी अक्कलकोटला यावं, पण स्वामी समर्थ मला कधी बोलवतील. नक्की आणि ताई मला एक बोलवतील. सांगायचं होतं, माझं म्हणजे नाही का सिंगलच रूम आहे माझी, अशी भिंतीवर मी फळी मारून त्याच्यावरच स्वामींचा फोटो वगैरे ठेवला. हा 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 हा. तर ताटातली घंटी नाही का, हा. बेडवर नाही पडता खाली पडली ताई डायरेक्ट अशी. अच्छा अच्छा. नाही, काही असं मनात शंका घेऊ नका. स्वामी आपल्या चांगल्यासाठीच करतात जे करतात ते. म्हणजे मी नाही का लय विचारात पडली, म्हणतो बापरे, आता फळीवरून खाली डायरेक्ट बेडवर पडली पाहिजे ना. हा ती हा हा. घंटी येऊन डायरेक्ट माझ्या उशाला पडली. मला लागली वगैरे नाही, अरे पण बापरे. मला म्हणायचंय की हा काय संकेत असू शकेल, नाही का. मला ह्याचा उलगडाच नाही झाला. हा. नाही, ते दादाच सांगतील बाबा. मी शेअर मी करते ताई. दादांशी पण बोलले, ताई तुमचा आवाज खूप छान आहे. मी दिवसभर नाही का तुमचे सगळे अनुभव सांगितलेले ते ऐकते. हा. खूप छान वाटतं तुमच्याशी हो, बोलून. मग असं अनुभव वाटतं तर की खूप नाही का, शिकायला मिळतात ताई. हो. असं वाटतं की मी तुमच्या समोरच बसले, नाही का. आणि ते अजून रामदेवाच्या ताईंचा पण अनुभव होता, ते 5 लाखाचं कर्ज त्यांनी बँकेत जाऊन भरलेलं. हो हो हो. तो अनुभव मी आज ऐकला. हा. त्यांचा पण अनुभव खूप छान होता. हो, खूप छान छान अनुभव आहेत ताई. मी शेअर करते हा ताई. मला वाटलं पण नव्हतं की आज म्हणजे नाही का माझं तुमच्याशी बोलणं होईल किंवा मी अनुभव शेअर करेन. आता तुम्ही अनुभव शेअर केला ना, स्वामी अजून छान छान अनुभव देतील बघा. ताई, माझे फक्त भावाचे ड्रिंक भेटावं आणि त्याला बायको भेटावं. होईल होईल ताई. दादांशी बोलून घ्या. हो, दादांशी बोलले ताई मी. दादांनी म्हणले की आपण हेच सेवा करायला सांगा, आता काय त्यांना वाचता घेता येत नाही तर. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि केंद्र दादांना पण माझा मी पहिल्यांदा फोन लावला की लगेच फोन लागला. हो ना. तुम्ही दादा करा म्हणले, भावासाठी सेवा, चालेल, संकल्प सोडून. मी म्हटलं तर दादा मला म्हणले की त्यांनी केलं पाहिजे. असं बोलले दादा. हो, म्हणले की अच्छा. त्यांचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी करायला पाहिजे. तरी पण ताई मी करते त्यांच्यासाठी. हा. त्यांच्यासाठी मी सेवा करते, मुलीसाठी. आता आपण कशाचं आहे, माझ्या स्वतःसाठी मी काहीच मागत नाही. बरोबर आहे. हा.
श्री स्वामी समर्थ हा ताई. हो, श्री स्वामी समर्थ ताई.